स्वामी महाराज की, महात्मा बसवेश्वर महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की, पार्वती पते शिव हर 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं। श्री शिवाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। त्रैलोक्य संपदा समुलेखन भित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः। या माहु सर्वभूतेषु मान प्रकृति पुरुषां तामिशान मनोरमा तामिशान मनोरमा। विश्वव्यापक विश्वनियंता आदि अनादि भगवान शिव प्रभूंच्या दिव्य चरण कमलावरती अनंत कोटी प्रणिपात। शिवक्षेत्र श्री क्षेत्र शिरड या पंचकृषीमध्ये चालत असलेल्या संत कृपेच्या व सद्गुरूंच्या आशीर्वादाने पवित्र शिव महापुराणाची कथा आणि आज आपल्या या कथेचा तिसरा दिवस। बरोबर आहे का? कितवा दिवस आहे? मग मी तिसरा म्हटल्यानंतर तुम्ही गप्प का बसलेत? खोटं कधी सहन करायचं नाही। आपण खोटं बोलायचं नाही, दुसरा जर खोटा बोलत असला तर सहन करायचं नाही। आपण अन्याय अत्याचार करायचा नाही आणि दुसरा जर करत असला तर सहन करायचं नाही, हे शास्त्र सांगतं। महाराज गादीवर बसून काही जरी बोलत असले तर तुम्ही नंदी बैल गुबू गुबू म्हणायचं नाही। आलं का लक्षात? ही क्रांती आहे, हे विचार आहेत। आणि म्हणून शास्त्राने आणि संतांनी ग्रंथांनी ज्या मानवी जीवनाच्या मार्गावरती आम्हाला चालवण्याचा सुलभ असा मार्ग दाखवला, त्यामध्ये अनेक संत आणि ग्रंथ याची उन्नती या भारताच्या भूमीमध्ये झाली। काल केवळ आपण कथेचा पहिला दिवस असल्या कारणाने माऊलींच्या ओझरत्या चरित्राचं वर्णन पाहिलेलं आहे। आज अतिशय रसाळ आणि सुटसुटीत कथा आपल्याला पाहायची आहे। सर्वात अगोदर मानवाने ही कथा का ऐकावी? इतरत्र पशु पक्षी जलचर भूचर खेचर आकाशचर या योनीला या कथा श्रवण करण्याचा अधिकार नाही का? कथा श्रवण करण्याचा अधिकार यावत जीव मात्राला आहे, पण कळती ती फक्त माणसाला। आलं का लक्षात? कारण त्याच्याकडे सर्वात महत्वाचा पंचकोशापैकी एक कोश आहे आणि त्याचं नाव आहे बुद्धिमय कोश। त्याच्याकडे बुद्धी आहे। इतरत्र पशुकडे आहार निद्रा भय मैथुनश्च सर्व योनीसी समसमानश्च। आहार सर्वांना भोजन करावं वाटतं, सर्वांना जेवावं वाटतं। आपण पंचपक्वान्न जेवतो, जनावर ढोर घास खातात, काही पशु पक्षी मांसाहार करतात। हो, त्यांचा तो अधिकार आहे, निसर्गाने त्यांना घालून दिलेली परंपरा आहे, मर्यादा आहे। पण मानवी जीवन हे
उच्च कोटीचं जीवन आहे. याच नरदेहाला, याच मानवाला महादेवही होता येतं, नरही होता येतं आणि राक्षसही होता येतं. ही ताकद आहे, सामर्थ्य आहे. म्हणून कथा विशेष करून माणसाने ऐकायची आहे, कारण त्याला त्याच्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे. आणि माझ्या देवाचं नावही कल्याणासाठीच आहे. कल्याण स्वरूपी कल्याणी रमन, नाम ही कल्याण प्रदजनचे. कल्याण स्वरूपी कल्याणी रमन, कल्याण स्वरूपी कल्याणी रमन, कल्याण स्वरूपी हो कल्याणी रमन, कल्याण स्वरूपी कल्याणी रमन. बम बम भोले. नाम ही कल्याण प्रदजाते, नाम ही कल्याण प्रदजाते, प्रदजाते. कल्याण स्वरूपी कल्याणी रमन, कल्याण स्वरूपी कल्याणी रमन, कल्याण स्वरूपी कल्याणी रमन, कल्याण स्वरूपी कल्याणी रमन. हर हर देवा. शिवाचे ते नाम करीता स्मरण, शीघ्रची कल्याण होय त्यांचे. कशासाठी आहे शिवकथा सप्ताह? कशासाठी आहे? भजन भजन म्हणजे काय आहे कळाले का तुम्हाला? सप्ताह कशासाठी करावा लागतो, भजन कशासाठी करावं लागतं, कीर्तन कशासाठी करावं लागतं? तुम्हाला कळालं असतं तर तुम्ही आज इथे आलाच नसतात. हे कळालं नाही म्हणून येतात बरं का तुम्ही. आणि बरं आहे तुम्हाला कळत नाही म्हणून बी आमचं भांडवल सुरू आहे. आणि तुम्हाला जर कळालं तर आमची दुकानदारी बंदच आहे घेऊ. आत्मस्वरूपाचं कल्याण करण्यासाठी, देवत्व प्राप्त करण्यासाठी आचार विचार संपन्नता माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे. बोल बोलता ऐसे वाटे. कसं करावं बोलणं? भजन करायचं बोलणं कसं असावं? टाळकऱ्या माळकऱ्यांचं वागणं कसं असावं? कोणाचं चित्त दुखू नये, कोणाच्या हृदयाला अजिबात पिडा विजा होऊ नये. हे आपलं जीवन आहे, हे कळायला पाहिजे आपल्याला. एखाद्या व्यक्तीला दुःख देणे, एखाद्या व्यक्तीला तीक्ष्ण शब्दाने उच्चारणे, आम्हाला त्या भजनाचा अर्थ कळाला नाही. म्हणून मन्मथादी संतांनी सांगितलं, ज्ञानापेक्षा आचरणाला किंमत आहे. ज्ञानापेक्षा आचरणाला किंमत आहे. मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण, हेच अष्टवर्ण वीरशैव. मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण, मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण, म्हणे आचरण. मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण, मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण, मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण, मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण, मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण. हेची अष्टवर्ण वीरशैव, हेची अष्टवर्ण वीरशैव, मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण, मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण. मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण. हर हर. महादेव. त्याच्यासाठी प्रसंग सांगतो तुम्हाला.
एक महिला होती, एक माऊली होती आणि ती एसटी मध्ये चढू लागली. एसटी मध्ये चढत असताना सध्या महाराष्ट्र शासनाची एक योजना सुरू आहे आणि त्या योजनेचं काय नाव आहे? सगळ्या बहिणीसाठी ती योजना लागू झालेली आहे. त्या योजनेचं नाव काय आहे? त्या योजनेचं नाव काय आहे? कोणती बाई? जी पगार उचलत नाही ती अजिबात बोलत नाहीत, पण ती लहान लहान लेकराला सगळं माहित आहे बरं का. महिन्याला हप्ता खात्यावर पडत आहे, मेसेज पडत आहे, पण ते कुणीच बोलत नाही. का बरं बोलत नाही मला काही कळत नाही. लाडकी बहीण. सध्या महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना महिलांना सक्षम करण्यासाठी सज्ज आहेत. महिला सक्षमीकरण. शिलाई मशीनला अर्ज करा, तुम्हाला शिलाई मशीन मिळायला लागली. बचत गटामध्ये एखाद्या ट्रॅक्टरसाठी अर्ज करा, तुम्हाला छोटे ट्रॅक्टर शेतीसाठी मिळू लागलेला आहे. वेगवेगळ्या योजना. एसटी मध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल तर महिलांसाठी एसटीचं तिकीट किती आहे? हाफ आहे का बंद झालं? हाफ आहे. एक माय माऊली एसटी मध्ये चढत होती आणि एसटीला एवढी गर्दी होती. गेल्या अनेक वर्षापासून एसटीला एवढी गर्दी पडत नव्हती बरं का. या 5 वर्षामध्येच एसटी फुल चालू लागलेली आहे. किती एसट्या पूर्ण गेल्या शासनाला. म्हणून डीपीतल्या अनेक भंगार देखील दूर मारणाऱ्या एसट्या सडकनं पडू लागलेल्या आहेत. ती माऊल चढू लागली आणि चढता चढता एकदम गर्दी जर दिसली आणि महिलांना जर वाट मिळत नसली, जागा मिळत नसली, तर महिलाजवळ खूप मोठी आयडिया असते बरं का. अशा गर्दा करायला लागतात महिला एसटी मध्ये चढल्यानंतर. त्या पुरुषांना अशा शिवा देतात, कडू भाड्या कळना गेलाय का, धक्का दिला, बाया माणसं चढू देऊ नये का, आधी आपणच चाललाय कडूला, माय बहीण ऐका नाही येऊ का. आता एवढा ऐकल्यानंतर कोणता पुरुष त्या एसटी जवळ उभा राहिला? लांब जाऊन उभारतात ती माणसं. चढू द्या बाबा, एकदा चढू द्या त्यांनाच. एसटी मध्ये चढायला चढल्यानंतर मी त्या गर्दीमध्ये कसा बसा चढलो. चढल्यानंतर एक माणूस गटला, म्हणला शरणात. आले महाराज. आता आल्यानंतर त्यांनी मला जागा दिली. त्यांनी मला सगळं सांगण्याचं तात्पर्य की एसटी मध्ये चढत असताना जर आपण भजनकरी असलो, टाळकरी असलो, माळकरी असलो, तर आपल्याला एखाद्या बद्दल काय बोलावं हे माणसाला कळत नाही. आणि ते बोलणं, वागणं, आचार विचार संपन्नता या शिवकथेच्या माध्यमातून आपल्याला संतांनी दिलेलं आहे. म्हणून नेमकं शिवकथेचा प्रसंग सांगत असताना या शिवकथेमध्ये 7 खंड आहेत. किती खंड आहेत? 7. तुम्ही परमर्शाचं पारायण करू लागलात. परमर्शामध्ये किती अध्याय आहेत सांगा, कोणी सांगू शकेल का? परमर्शामध्ये किती अध्याय आहेत? 17 अध्याय आहेत. परमर्शामध्ये 17 अध्याय आहेत. आणि तसं पाहिलं तर शिवकथेमध्ये 7 खंड आहेत. त्यामध्ये पहिला खंड आहे सृष्टी खंड. या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? सृष्टी उत्पत्तीला आली, पण या सृष्टीमध्ये नर आणि नारीची उत्पत्ती झाल्या कारणाने या सृष्टीवरती कोण कोण अवतार घेतला आणि त्यातला अवताराचं कार्य सांगत असताना दुसरा खंड आपल्याला सांगितला जातो सती खंड. काही अंशाने सतीने आपला देह समाप्त केल्या कारणाने अर्धवट देव कार्य राहिलं, म्हणून तिनं पुन्हा अवतार घेतला आणि तिसऱ्या खंडाचं नाव आहे पार्वती खंड. पुन्हा सांगतो, पार्वतीनं अवतार घेतल्या कारणाने तिनं अवतार का घेतला? कुण्या राक्षसांचा वध करण्यासाठी घेतला. म्हणून पार्वती खंड झाल्यानंतर कुमारांची उत्पत्ती झाली. कुमार खंड 4था खंड आहे. 5वा खंड युद्ध खंड आहे. 6वा शतकोट रुद्र संहिता आणि 7वा कोटी रुद्र संहिता असे या मध्ये 7 खंड मोडले जातात. त्यामध्ये
सर्वात महत्वाचा खंड म्हणजे शंकर पार्वती विवाह सोहळा हा सगळ्यात महत्वाचा खंड आहे. म्हणून संत तुम्हाला सांगतात, बाबांनो, ही शिवकथा का श्रवण करायची आहे? शिवकथा माणसानेच काय ऐकायची आहे? कारण अनेक योनी सहज प्राप्त होतात, पण माणसाचा जन्म आम्हाला मिळत नाही. आणि तो माणसाचा जन्म आम्हाला मिळाल्या कारणाने नरतनु हेची मुक्तीचे माहेर किती वारंवार प्रार्थ होता. त्याच्या पुढे जाऊन सांगितले महाराज, अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा, अलभे 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 हा लाभ नरदेह ऐसा, अलभ्य लाभ नरदेह ऐसा, अलभे हा लाभ नरदेह ऐसा, लाभला तो कसा गमाविता, लाभला तो कसा गमाविता, लाभला तो कसा गमाविता, लाभला तो कसा गमाविता, अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा, अलभे हा लाभ नरदेह ऐसा, अलभे हा लाभ नरदेह ऐसा, अलभे हा लाभ नरदेह ऐसा. हर हर महादेव. अप्राप्ताना मनुष्य देह, अलभ्य हा लाभ, हा निर्देह प्राप्त झाला. प्रत्येक युगामध्ये मानवाने जन्म घेतला. प्रत्येक युगाची साधना वेगळी आहे. प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीची पद्धती वेगळी आहे. यामध्ये सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापार युग असेल आणि कलियुग असे 4 युग मोडले जातात. 4ही युगामध्ये वेगवेगळी साधनं साधू संतांनी आम्हाला सांगून गेलेली आहेत. सत्ययुग किती वर्षाचा आहे? त्रेतायुग किती वर्षाचा आहे? द्वापार युग किती वर्षाचा आहे? कलियुग किती वर्षाचा आहे? त्या वर्षाच्या वयोमर्यादेनुसार माणसाचा जन्म आम्हाला प्राप्त झाला आणि या युगामध्ये आम्हाला किती वर्ष भगवंतांनी दिलेत त्यानुसार देवाची प्राप्ती करण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झालेला आहे. म्हणून संत आम्हाला सांगतात की बाबांनो, आम्ही सध्या कुण्या युगामध्ये जन्माला आलेलो आहोत? सत्ययुग कोणता सुरू आहे? कलियुग. आणि कलियुगामध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे. तुम्ही पंचांगण काढून पहा. पंचांगणाच्या पहिल्या पानावरती स्वामी ते संवत्सर लिहिले जाते. आणि सध्या कलियुगाचे किती वर्ष झालेले आहेत, सध्या कलियुग किती वर्षाचा आहे आपल्याला ते सांगितलं जातं. तसं पाहिलं तर कलियुगाचं आयुष्य 4,32,000 वर्षाचं आहे. त्यामध्ये सध्या कलियुगाचे 5,025 वर्ष संपलेले आहेत. त्या पंचांगणाच्या पहिल्या पानावर बघा विक्रम संवत्सरी लिहिलेलं राहतं. आणि म्हणून या कलियुगामध्ये हे कलियुग जर पाहिला तर आपण 4,32,000 वर्षाचा आहे. या कलियुगामध्ये माणसाची उंची 3.5 हात उंच आहे. या कलियुगामध्ये माणसाला 100 वर्ष आयुष्य आहे. आणि या कलियुगामध्ये माणसाला देव प्राप्ती करायची असेल तर केवळ नाम संकीर्तन 16 बाकी दुसरं नाही. काळ बदलला. कलियुगानंतर द्वापार युग आलं. या द्वापार युगामध्ये हा युग किती वर्षाचा आहे? 8,96,000 वर्षाचा युग आहे. या युगामध्ये माणसाची उंची 6 हात उंच आहे. या युगामध्ये माणसाला 1,000 वर्ष आयुष्य आहे. आणि या युगामध्ये
माणसाला भगवत प्राप्ती करायची असेल तर त्या युगामध्ये तीर्थयात्रा केल्याशिवाय त्याला मोक्ष प्राप्त मिळत नाही. पुन्हा काळ बदलला, द्वापार त्रेतायुगाला. या त्रेतायुगामध्ये या युगाचं आयुष्य 12,32,000 वर्ष सांगितलं. या युगामध्ये माणसाची उंची 9 हात उंच सांगितली. या युगामध्ये माणसाला आयुष्य 10,000 वर्षाचं सांगितलं. आणि या युगामध्ये माणसाला होम हवन केल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही. सत्ययुगाला, या सत्ययुगामध्ये माणसाला या सत्ययुगाचं आयुष्य सांगितलं 18,72,000 वर्ष. या युगामध्ये माणूस 12 हात उंच. या युगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य. आणि या युगामध्ये जर तुम्हाला देव प्राप्ती करायची असेल तपश्चर्या, तप करावं लागायचं. किती अवघड आहे. ज्या त्या काळामध्ये देव प्राप्तीच्या जीवन पद्धती वेगवेगळ्या संतांनी सांगितलेल्या आहेत. कलियुगामध्ये तपश्चर्या, त्रेतायुगामध्ये होम हवन, द्वापार युगामध्ये तीर्थयात्रा आणि कलियुगामध्ये भजन. म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं, कलियुगा माझी भजन हे सार. 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 कलियुगा माझी भजन हे हा ऑर्गन. हर हर म्हणून कलियुगा माझी भजन हे सार आहे. सार, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार आहे. म्हणून या युगामध्ये तपश्चर्येला प्राधान्य नाही. या युगामध्ये होम हवनाला प्राधान्य नाही. या युगामध्ये तीर्थयात्रेला प्राधान्य नाही. या युगामध्ये केवळ केवळ भजनाला प्राधान्य आहे. म्हणून गाव तिथे अखंड शिवनाम सप्ताह. माणसं सामर्थ्यशाली होती. युग बदलत गेल्या कारणाने तशीच जी प्रकृतीने त्यांची रचना करत गेली. कलियुगामध्ये, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये आणि सत्ययुगामध्ये मानवी मूल्यांकाची परिणिती विज्ञानानं करून दिलेली आहे. तुम्ही जर बघितलं, सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. आता मला सांगा, जर तुम्हाला 1,00,000 वर्ष आयुष्य मिळालं, स्वामीजी मिळणार नाही पण समजा मिळालं, आता 1,00,000 वर्ष जर आयुष्य मिळालं तर तुम्ही काय काय करचाल? एकाला विचारलं, काय रे तुला 1,00,000 वर्षाचं जर देवानं आयुष्य मिळालं तर तू काय करते? त्यानं म्हणला 2 बायका करून घेईन म्हणला. आता तेवढा आयुष्य असल्यानंतर त्या युगातील लोकांनी काय केलं असेल? 1000 वर्ष तपश्चर्या केली. 1000 वर्ष. आजही तुम्ही बघा, कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर हजारो शेकडो वर्ष तपश्चर्या केलेली योगी, जपी, महान ऋषी आम्हाला बघायला मिळतात. सध्या तुम्ही प्रयागराजला जाऊन बघा, कितीतरी त्यांच्या वाढलेल्या जटा आहेत, कितीतरी लांब त्यांची दाढी आहे. आणि त्यांचं आयुष्याची गणना जर लावली तर 500-500 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलेलं आहे. आजही ती योगी जिवंत आहेत. काळ बदलला. त्या काळामध्ये माणसं तेवढी मोठी होती, उंच होती.
आयुष्य खूप होतं, धनदांड होते, बलदांड होते. पुन्हा त्रेतायुग आला. या युगामध्ये माणसाचं पुन्हा आयुष्य कमी झालं. 1 लाखावरलं 1 शून्य गेल्यानंतर किती राहिले? 1 लाखावरलं 1 शून्य गेल्यानंतर किती राहिले? 10,000. वा, एवढे लेकर हुशार आहेत, त्यांची एवढी क्यू लिहिली आहे, त्यांना जाताना गाडी टाकून घेऊन जाऊ का म्हणलं? हुशार आहेत लेकर. 1 लाखावरला 1 शून्य गेल्यानंतर किती राहिलं? 10,000. माणसाचं आयुष्य 10,000 वर्षाचं झालं. आता 10,000 वर्षाचं आयुष्य असल्या कारणाने त्या काळामध्ये माणसाने काय केले? त्या काळामध्ये माणसाला देव प्राप्ती करायची असेल तर मोठमोठी यज्ञ करावी लागायची. त्या काळामध्ये ती यज्ञ झालेले आहेत. पुत्रकामेष्ठी यज्ञ, राजस्वी यज्ञ त्या काळामध्ये झालेले आहेत. पण ती यज्ञ कुणालाही करणं शक्य नव्हतं. मोठमोठे राजेचे यज्ञ करायचे, कारण ती यज्ञ करत असताना एवढी संपत्ती लागायची, एवढा पैसा खर्च व्हायचा, गोरगरिबाच्यानं ते शक्य नव्हतं. मग महाराज, आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी काय करायचं? यज्ञ करायला आम्हाला जमत नाही. यज्ञामध्ये त्या ब्राह्मणाला बोलवावं लागायचं, दक्षिणा द्यावी लागायची, दान धर्म करावे लागायचं. आणि एवढंच नाही तर त्या यज्ञामध्ये यज्ञ संपेपर्यंत सारखं त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंड एवढं तूप पडावं लागत होतं. तूप माहित आहे का? तूप कसलं राहतंय? आताच्या लेकराला तूप माहित नाही. आताच्या लेकरांना दही माहित नाही, ताक माहित नाही, दूध माहित नाही. आताच्या लेकरांना फक्त एकच माहित आहे, पाव आणि टोस. अरे त्या काळामध्ये ती तशी शक्ती होती त्या अन्नामध्ये. आमचे पूर्वज आजही धोत्रावरली माणसं बघा इथं बसलेली. त्या आजोबांना विचारा, आजोबा आजही तुमचं शरीर एवढं धनदाकट कसं आहे? तुमची गुडघी दुखत नाहीत? आजही काही आजोबा डोळ्याला चष्मा न लावता पेपर वाचतात. अरे आजोबाला चष्मा नाही पण नातूला चष्मा आहे. आणि आम्ही विचारलं, का हो नातवाला चष्मा काय लागला? अहो त्याला LKG आणि UKGचा खूप अभ्यास लागलाय, त्याचे डोळे खूप जळजळ करत आहेत म्हणून डॉक्टरनी सांगितलं त्याला चष्मा लागलाय. अरे तिची खादगी बिघडली, त्याचं अन्न दूषित झालं. आणि अन्न दूषित झाल्या कारणाने माणसाची शक्ती कमी झाली, माणसं शक्तीहीन झाले. पुन्हा काळ बदलला आणि द्वापारामध्ये माणसाचं पुन्हा आयुष्य कमी झालं. पुन्हा 10,000वरला 1 शून्य गेलं. किती राहिले बाळा? 10,000वरला 1 शून्य झालं. किती राहिले? 1,000. पुन्हा 1,000वरला 1 शून्य कमी झालं. 100. म्हणून कलियुगामध्ये माणसाला केवळ आणि केवळ 100 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालेलं आहे. का 100 वर्षाचं आयुष्य आहे? कारण माणूस अल्प आयुष्य झाला, माणूस शक्तीहीन झाला. माणसाच्या अन्नामध्ये खाण्यामध्ये कस राहिली नाही, विटामिन्स राहिले नाहीत, प्रोटीन्स राहिले नाहीत. सगळं केमिकलचं अन्न आलं, सगळं फवारणीचं अन्न आलं. दोडक्याला रात्री इंजेक्शन दिलं की दोडका सकाळी भोपळा एवढा झाला. त्याला एवढ्या फवारण्या आहेत, त्याला एवढं खतं घातली आम्ही. त्या खताचा अंश त्या अन्नामध्ये आला, त्या फळामध्ये आला आणि फळाच्या माध्यमातून अन्नामध्ये आला आणि अन्नातून शरीरामध्ये आला. म्हणून शरीरात अनेक व्याधी आणि अनेक रोग कलियुगामध्ये वाढले. म्हणून आता कुणाला पोतं उचलत नाही. पहिलेचे लोक तरटीचे पोतं 1.25 मनाची एकटं उचलायचे, ताकद होती त्यांच्यामध्ये. दही दूध तूप खाल्लेली माणसं होते. आज जेवढ्या की आज्या बसल्या तिथे त्यांना विचारा, त्यांच्या काळामध्ये किती दह्या दुधाचा सुळसुळाट होता घरामध्ये. पहिले दूध दही कुणी विकत नव्हतं. आपल्या घरी दूध उरलं, आपल्या घरी दही ताक उरलं तर शेजाऱ्याच्या घरी वाटत होते, पण कुणी विकत नव्हतं. लक्षात. तरटीची पोत होती 1.25 मनाची, ती उचलून माडीमध्ये नेऊन टाकायची. आज 50 किलोची कट्टी उचलत नाहीत म्हणून शासनाने त्याच्यामध्ये आणखी सवलत दिली. 25 किलोचाच कट्टा आला. आता 25 किलोच्या नंतरही कमी होणार आहे. आता बालवाडीमध्ये तुम्ही शाळेमध्ये जाऊन बघा, लेकरांना खाऊचे पुढे किती किलोचे मिळत आहेत? 1-1 किलोचे. ही लेकराला उचलत नाही, 3दा घरी जोकांना टेकवते. म्हणजे त्याच्यामध्ये अन्नामध्ये कस राहिले नाही. अन्न दूषित झालं आणि दूषित अन्न झालेल्या अल्पायुष्य माणसाला, 100 वर्ष असलेल्या माणसाला
ही सगळी साधनं करता येणार नाही, तेवढा त्याच्याकडे वेळ नाही, तेवढं त्याच्याकडे आयुष्य नाही. म्हणून तू काम कर, या जीवनामध्ये केवळ श्रवण भक्ती, नवविधा भक्तीमध्ये श्रेष्ठ भक्ती श्रवण भक्ती फक्त ऐकत जा. आणि कथा कीर्तन ऐकल्यानंतर आम्हाला भगवान शिवप्रभूंची कृपा होते. आणि म्हणून या कलियुगामध्ये कथा कीर्तनाला खूप महत्त्व आलं, भजन कीर्तनाला खूप महत्त्व आलं. कारण विनासायास कमी वेळामध्ये आम्हाला देवत्वाचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करून देणारी ही कथा आहे. आणि म्हणून या कथेमध्ये गायचं आहे, नाचायचं आहे, आनंद व्यक्त करायचा आहे. मुखान केवळ देवाचं नाव आणि हाताने टाळी वाजवायचा आहे. शंकराहारा जय शिव शंकराहारा, जय शिव शंकराहारा, शंकराहारा 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 जय शिव टाळी वाजवा टाळी. शंकराहारा जय शिव शंकराहारा, शंकराहारा शंकराहारा, शंकराहारा जय शिव शंकराहारा, शंकराहारा जय शिव शंकराहारा, शंकराहारा जय शिव शंकराहारा, शंकराहारा जय शिव शंकराहारा, ताली बजाओ सब जन ताली. शंकराहारा जय शिव शंकराहारा, शंकराहारा जय शिव शंकराहारा, पार्वती पते शिव हर हर, महादेव. टाळा टाळी लोपला नाद, किंवा अशी टाळी वाजवायची. टाळी का वाजवावं त्याच्या पाठीमागे देखील विज्ञान आहे. दोन हातांनी टाळी वाजवल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात? आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. किती? आपल्या शरीरामध्ये पाईपलाईन आहे, पाईपलाईन. तुम्ही शेतातली पाईपलाईन बघितला चाल, गावातली नळ योजना बघितला चाल, पण आपल्या शरीरामध्ये बी देवाने अशी पाईपलाईन करून ठेवलेली आहे, ती जर थोडीशी लिकेज झाली तर बायपासच करावं लागते. अलग लक्षात. हार्ट अटॅक येतो, पॅरलेस होतो. आणि ही पाईपलाईन जर आपल्याला सतत वाहणारी राहावी अशी वाटत असेल तर दोन हातांनी टाळी वाजवल्यानंतर या दोन्ही हाताच्या घर्षणानं शरीरामध्ये स्पंदन निर्माण होतंय. आणि त्यामुळे शरीरातल्या 72,000 नाड्या आणि यामधून वाहत असलेलं रक्त हे सुरळीत निरंतर वाहतं. म्हणून प्रत्येकानं टाळी वाजवायचं आहे. टाळी वाजवा म्हणजे काही मला वेळ लागला नाही, तुम्हाला वेळ लागलं नाही, त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे विज्ञान आहे. रुद्राक्ष का लेवावं? विज्ञान आहे. कपाळावर विभूती का लेवायचे? विज्ञान आहे. बेलाची पानं का खायची? विज्ञान आहे. लिंगपूजा का करायची? विज्ञान आहे. यात्रेमध्ये चलत चलत का जायचं? विज्ञान आहे. आलं का लक्षात? कारण विज्ञानाचा जन्मच ज्ञानातून झालेला आहे. म्हणून ते ज्ञान भगवान शंकर आदी माता पार्वतीला सांगतात, पार्वती लक्ष देऊन ऐक, मी तुला ही रसाळ आणि मवाळ कथा सांगणार आहे. या कथेची परंपरा फार जुनाट आहे, पुराण आहे. काय
कैलास शिखरी रम्य स्थळी भक्ती साधना धरोनी हिमनग बाळी तया प्रमाण करून यावेळी पुसे शंकरासी। ओ देवा, ओ प्राणनाथ, भोलेनाथ, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। पार्वती प्रश्न करू लागलेले। पार्वती प्रश्न आहे आणि भगवान शंकर उत्तर आहेत। पार्वती आदिशक्ती आहे आणि भगवान शंकर पुराण पुरुष आहेत। पार्वती माया आहे आणि त्या मायेला वश्य करणारा परमात्मा म्हणजे शिव आहे। देवी म्हणे देवादिदेवा तपश्चर्येचा मार्ग दाखवा, ज्या नेहमी उतार व्हावा पशुजीवाचा त्यावेळेला भगवंत सांगतात तपश्चर्या योग कठीण न साधे संसारी राहून, त्या कारणे सेवा वेवन मग होय तपसिद्धी देवा। संसारिक जीव आहेत, कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, अज्ञानी आहेत, मतिमंद आहेत, या लोकांचा उद्धार कसा व्हावा मला उत्तर द्या। त्यावेळेला भगवान शंकर आदिशक्तीला एकांतामध्ये नेतात आणि शिवपुराणाची परंपराला सांगायला सुरुवात केलेली आहे। ही शिव महापुराणाची परंपरा सांगत असताना लक्ष देऊ नये का, भगवान शंकराने पार्वतीला सांगितलेलं आहे। पुन्हा तिथून ते नंदीपर्यंत कथा आलेली आहे। पुन्हा नंदीपासून सूर्याने मनुला सांगितली आणि तिथून दांडकारण्यामध्ये नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीश्वरांनी सुत सनकादिकांच्या संवादाच्या माध्यमातून नारद आणि ब्रह्मदेवापर्यंत ही परंपरा आलेली आहे। कारण कथा सांगत असताना कथाकाराचं कर्तव्य आहे, ही कथा कशी आली, कोण कुणाला सांगितली। तुम्हाला जर कथा ऐकणाऱ्या लोकांना गावातला कोणी प्रश्न विचारला, का रे कुठे चाललात, सप्त्या चालू आहे, काय ऐकतात, कथा ऐकत आहोत। कथा श्रवण करत असताना जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, सांगा या कथेची परंपरा कशी आहे, तर ती तुम्हाला सांगता आली पाहिजे। केवळ ऐकायचं आणि सोडून द्यायचं नाही, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे नाही, असं नाही। त्याच्यासाठी मन एकाग्र करा, चित्त एकाग्र करा, काना मनाच्या घालून गाठी श्रवण करा उठा उठी, ऐकिले ते धरा ध्यानी, वाची वदा शूळ पाणी, किंवा कानी ठेवोनिया मन, करा कीर्तन श्रवण। काना मनाच्या गाठी घाला। इथे येत असताना केवळ मन जर दुसरीकडे राहिलं तर तुम्हाला इथे काहीच साध्य होणार नाही। म्हणून भगवंत ती कथा सांगत आहेत। अगोदर शिवभक्तीचा उगम, नाथपंथाचा उगम, अनादी कालापासून ही शिवभक्ती करत आलेली आहेत। अनेक उत्खन्न झाली, त्यामध्ये युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, इराणमध्ये, इराकमध्ये काही उत्खन्न झाली, काही संस्कृती उदयाला आला, त्यामध्ये हडप्पा संस्कृती आली, या इतर संस्कृतीमध्ये उत्खन्न झाली आणि 1000 वर्षापूर्वी ज्याला ज्वालामुखीच्या प्रामुख्याने गाडली गेलेली शहरं, गाडलेली गेलेली गावं, मातीमध्ये रुजली गेलेली मंदिरं उत्खन्नात आली आणि त्या सर्व राज्यामध्ये, त्या सर्व भागामध्ये केवळ आणि केवळ एकच मूर्ती त्रयभागाला आली, एकच मूर्ती जन्माला आली, एकच मूर्ती सापडली आणि ती म्हणजे भगवान शंकराचं शिवलिंग, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही। म्हणून अनादी कालापासूनची शिवभक्ती आहे, पुराणिक शिवभक्ती आहे। वेगवेगळ्या खंडामध्ये, वेगवेगळ्या प्रांतामध्ये भगवान शिव शंभूची मंदिर आहेत आणि ती उत्खन्नामध्ये आपल्याला सापडलेली आहेत। म्हणून हे विश्वच शिवमय आहे। अनेक भागामध्ये तुम्ही जाऊन बघा, भगवान शंकराच्या मंदिराशिवाय तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही। त्याच्या समोर नंदी, गणपती आदी देवी देवतांच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणून या जगामध्ये ही शिवसंस्कृती जुनाट आहे, पुराणिक आहे आणि या शिवसंस्कृतीचा उगम अनेक वर्षापासून झालेला आहे। त्याच्यामुळे ही शिवभक्ती नवीन नाही आहे, हे शिवभजन नवीन नाही आहे,
कुणीतरी म्हणतं हे अलीकडच निघाला संप्रदाय, कुणीतरी म्हणतं आजपर्यंत हा संप्रदाय नव्हता, कुणीतरी कुणाचं तरी बघून हा संप्रदाय काढला, असं काही नाही बरं का. जुनी परंपरा आहे. आणि म्हणून शिव महापुराणामध्ये ही परंपरा सांगत असताना नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीश्वर एकत्र झाले. ऋषी मुनी केव्हा केव्हा एकत्र येतात, साधू संत केव्हा केव्हा एकत्र येतात. साधू संत एकत्र आले, ऋषी मुनी एकत्र आले की त्यांच्या विचाराचं मंथन होतं आणि त्याच्यातून सार काहीतरी निघतं. प्रपंचातले जीव एकत्र आले की वाद होतात, विवाद होतात, पण साधू संत एकत्र आले की संवाद होतात. अलग लक्षात. म्हणून 88,000 ऋषीश्वर एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर सुतांना सनकादिकांना म्हणू लागले, सूत ऋषीश्वर, आम्ही अनेक वर्ष झालं तप करत आहोत, जप करत आहोत, अनुष्ठान करत आहोत. आम्हाला कधी देव स्वप्नामध्ये आला नाही, आम्हाला कधी देव बोलला नाही, आम्हाला कधी देवाची प्रचिती झाली नाही. काही करा, अनेक वर्ष आम्ही तपश्चर्या केली, पण त्या तपश्चर्येमध्ये आम्हाला देव प्राप्त झाला नाही. अशी कोणती साधना आहे का, असा कोणता उपाय आहे का, जेणेकरून आम्हाला कमीत कमी वेळामध्ये देवाचं अस्तित्व आम्हाला पाहायला मिळेल. त्यावेळेला सूत सनकादिकांना सांगत आहेत. आणि त्यावेळेला सुताने प्रश्न विचारल्यानंतर सनकादिक म्हणू लागले, चिंता करू नका, या कलियुगामध्ये अशी एक साधना आहे, अशी गोष्ट आहे, अशी कथा आहे, जी ऐकल्यानंतर माणसाची सगळी पापे नष्ट होतात, दूर होतात. केवळ एकदा जर शिवनाम घेतलं, एक वेळा नाव घेता तारी, एकदा जर देवाचं नाव घेतलं, एकदा जर शंभूचं नाव घेतलं, 1000 वर्षाची पाप नष्ट होतात, 1000 वर्षाची. मला सांगा, तुमच्याकडे जेवारी पेरता का? जेवारी, ती जेवारी काढल्यानंतर त्या जेवारीचा राहिलेला काही शिल्लक भाग असतो, त्याला आपण कडबा म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात? कडबाच म्हणतात का? ती कडब्याची आपण पुन्हा वळी लावतो. वळी का? कारण ती भिजू नये, आपल्या गुराढोरांना व्यवस्थित चारा मिळावा. समजा ती गंजी, ती बनीम जर आपण लावली, समजा 10,000 कडब्याची बनीम आहे, आणि ती जर एखाद्याला जाळावीशी वाटली, जाळू नका, कथेतलं सांगायला मी, तुम्ही प्रत्यक्ष जाता शेताकडे आणि लगेच डबी घेचाल, वडचाल काडी आणि फुकून देचाल, असं का म्हणल्यानंतर तुम्ही म्हणताल की येरोळकर महाराजांनी सांगतील तर म्हणताल ती भांड माझ्याकडे येईल. अलग लक्षात. 10,000 कडब्याची बनीम आहे आणि ती जाळायची आहे. ती जाळायची असेल तर मला सांगा, 10,000 कडब्याची बनीम जाळायची आहे, त्याला काडडब्या किती लागतील? किती काडडबे लागतील? किती लागतील? एकच काडी लागणार आहे, जास्त नाही. एक गुल लागणार आहे, एक काडी लागणार आहे. एक गुल आणि एक काडी जर लावल्यानंतर तेवढी 1000 कडब्याची बनीम जळत असेल तर एकदा देवाचं नाव घेतल्यानंतर हजारो जन्मीचं पाप का जळणार नाही? निश्चित जळणार आहे. म्हणून शिवनाम कंठी न पडो विसर, पार्वतीचा वर मुक्ती देतो. किंवा शिव शिव वेळोवेळा, जीवे लागी लागो चाळा, असं माऊलीने प्रमाण दिलेले आहे. शिव शिव वेळ शिव वेळ वेळा, शिव वेळ वेळा, शिव शिव वेळ शिव शिव वेळ
जातं. त्याच्यासाठी नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीश्वर जमलेले आहेत. ऋषीने सांगितलं भला मोठा मंडप घाला, त्या मंडपाला तोरणं बांधा, त्या मंडपाला भगवे ध्वज अडकावा, केळीचे खांब बांधा, नारळाची फांदी बांधा, आंब्याच्या तोरणं बांधा, सुंदर व्यासपीठ तयार करा, त्यामध्ये कलश मांडा, भगवान शिवशंभूची प्रतिमा मांडा. अशा प्रकारचे जसा आपण अतिशय सुंदर असा हा मंडप सजवलेला आहे. बघा तुम्ही हा मंडप घालत असताना किती काळजी घेतलेली आहे. भगवी पताका लावलेली आहेत, आंब्याची फांदी या ठिकाणी लावलेली आहेत. असाच नैमिषारण्यामध्ये त्यांनी मंडप सजवला आणि मंडप सजवल्यानंतर सूत सनकादिकांच्या संवादामध्ये सांगू लागले की मानवी जीवनाचं पाप जर नष्ट व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी एक कथा सांगितली, चंचुल आणि बिंदुकाची कथा. शिवलीलामृताचं पारायण कोण कोण करता हात वर करा बरं. तुमच्या गावामध्ये शिवलीलामृताचं पारायण करता का कोणी श्रावण महिन्यामध्ये वगैरे? ती मावशी करते. मावशी हात वर करा. हा इकडे हात पूर्ण आहे, इकडे हात अर्धा आहे. म्हणजे तुम्ही अर्ध पारायण करता का? अर्ध सोडून देता का? शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, त्याची टीका करोन्या कृत्य कृत्य श्रीधर. श्रीधर स्वामीचा हा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्याच्यामध्ये अतिशय प्रसिद्ध एक अध्याय आहे चंचुल आणि बिंदुकाचा. चंचुल आणि बिंदुकाचा दोघ ब्राह्मण जोडपा आहे. पूजा पाठ करते गावामध्ये राहून. भगवान शिवशंभूचा अभिषेक, दररोज नैमित्तिक पूजा पाठ, शंख वाजवणे, प्रत्येकाच्या घरी प्रसादाला जाणे, भिक्षा मागणे हा त्यांचा धर्म आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्यांना धर्माबद्दल जागृत करणे हा त्यांचा धर्म आहे. जगामध्ये सातत्याने धर्माचा प्रचार करत गमन करणे म्हणजे त्याला जंगम म्हणतात. जंगम कुणाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? जगभरीत गमन त्याला जंगम म्हणतात. जो सातत्याने आपल्या संप्रदायाचा धर्माचा प्रचार करतो त्याला जंगम म्हणतात, गमन. आणि मग ते सात्विक दाम्पत्य होतं चंचुला आणि बिंदुक. बघता बघता अनेक दिवस निघून जातात, पण बिंदुकाला वाईट लोकांची संगती लागते. केव्हा केव्हा वाईट लोकांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर चांगली लोक देखील बिघडतात. पण असं कधी क्वचित घडतं चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये वाईट माणूस आला आणि चांगला झाला, कधी तर घडतं बरं का. सहसा वाईट लोकांच्याच संगतीमध्ये माणसं बिघडत असतात. संगत चांगल्या लोकांची करा, संगत निर्व्यसनी लोकांची करा. संगत गुटखा तंबाखू खाणाऱ्या लोकांची कधी करू नका. आलं का लक्षात? कारण संगतीचा परिणाम खूप मोठा आहे. संगत संतन की करले, जीवन का सार्थक तू करले. किंवा शिवयोगी संत शिरोमणी मनमत माऊली सांगतात, संगती करावी सदा सज्जनाची, 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 संगती करावी सदा सज्जनाची. सावली नसावी सावली नसावी कदा दुर्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, हो. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. हर हर महादेव
संगत संतन की करले, जीवन का सार्थक तू करले. आणि माऊलीने सांगितलं संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. आणि वाईट लोकांची संगत तर नकोच नको, पण त्यांची सावली देखील पडू देऊ नकोस बर का. तुम्ही तोटा खाणाऱ्या मित्राची संगत करा, तोटा खाणाऱ्या. महिला मंडळ, नस वडणाऱ्या बाईची जर संगत केलो तर एक ना एक दिवस तुम्हाला बी नस वडावच लागते. तिने जर म्हणते उगं बघ नकर घेऊन, उगं बघ कस फ्रेश वाटतंय, फ्रेश म्हणतात, ती वडायला लावणारच महाराज. तसं तोटा खाणाऱ्या जर मित्राची संगती केलं रे केलं, त्याने काय म्हणते माहिती का, अरे घेऊन तर बघ काय मजा ह्याच्यामध्ये. उगं थोडी खा, उगं थोडी पिये, उगं थोडी गुटखा खा, असं करत 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 त्याला सवय लागते. आणि एकदा माणूस व्यसनाच्या आरी गेला रे गेला, त्याला आई वडील दिसत नाही, त्याला बायको लेकरं दिसत नाही, त्याला घरदार दिसत नाही. अनेकांचे संसार व्यसनामध्ये उद्ध्वस्त झाले, उद्ध्वस्त. तुम्ही मी बघतो मग माणसं चर्चा करतात, अहो खूप चांगला माणूस होता हो, वाईट लोकांच्या संगतीमध्ये गेला आणि त्याच्या जीवना उद्ध्वस्त झालं. बघा त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं. वाईट लोकांची संगती करू नका. गुटखा खाणाऱ्याची, तोटा खाणाऱ्याची, दारू पिणाऱ्याची संगत कधी करू नका. सप्ताह कशासाठी आहे? सप्ताह केवळ हेच ज्ञान प्राप्त करण्यासाठी आहे. एखाद्या वेळेला सप्त्यामध्ये तुम्ही काही घेऊन जा न जा, पण आपले लेकरं निर्व्यसनी असले पाहिजेत, हे सप्त्यातून निश्चित घेऊन जा बर का. किती संपत्ती कमवलं याला महत्व नाही, संतती आपली कशी आहे याला महत्व आहे. घरी एखादा पाहुणा आला, घरी कुणीतरी आलं तर आपल्याला आपली जमीन विचारत नाहीत, आपला बंगला विचारत नाहीत, आपली लेकरं विचारतात ती कशी आहेत, ते निर्व्यसनी असले पाहिजे, ते संस्कारी असले पाहिजे. हे या कलियुगामध्ये अतिशय महत्वाचं आहे. म्हणून चंचुल आणि बिंदू हे दोघं दाम्पत्य अतिशय चांगले आहेत. पण बिंदुकाला वाईट लोकांची सवय लागली. खाऊ नये ते खाऊ लागला, पिऊ नये ते पिऊ लागला, खेळू नये ते खेळू लागला. मग झालं काय, वाईट लोकांच्या संगतीमध्ये लागल्यामुळे पूजा पाठ बंद झाले, होम हवन बंद झालं, तीर्थयात्रा बंद झाली, त्याचं सगळी पूजा पाठ बंद झाली. आणि बघता बघता वाईट लोकांची संगती लागली. आणि वाईट लोकांची संगती लागल्या कारणाने व्यसनामध्ये माणसं गेली की माणसं लवकर मरतात, अल्प आयुष्य होतात. भरून गेला. व्यसनी माणसं गावात मेली की त्याचं कुणाला दुःख वाटत नाही, जाऊ द्या, जे गावातली बल्ला गेली म्हणतात. पण एखादी चांगलं कार्य करत असणारी माणसं जर गावातून गेली तर माणसं हळहळ करतात, अहो खूप चांगला माणूस होता हो, आपल्या सप्त्यामध्ये खूप चांगलं सहकार्य करत होता, सप्त्यासाठी अहोरात्र झटत होता, आमच्या गावातला तो माणूस नव्हता, देव माणूस होता, असं लोक सांगतात. आणि बघता बघता असा प्रसंग आला, चंचुला विधवा झाली, भर तारुण्यामध्ये पती गेल्या कारणाने चंचुल्याला देखील दुःख झालं आणि चंचुल्याला देखील वाईट कर्म करायची वेळ आली. चंचुला बघता बघता देह विक्री करू लागली आणि आपला उदरनिर्वाह करू लागली. वय ढळलं, तारुण्य निघून गेलं. तख्त ताज और तलवार एक ना एक दिन निकल जाते हैं, ज्यादा दिन नहीं रहते. निघून जाते. सौंदर्य किती दिवसाचं आहे, सत्ता किती दिवसाची आहे, तारुण्य किती दिवसाचं आहे, एक ना एक दिवस ती लयाला जाणार आहे. म्हणून माणसानं अहंकार करू नये, अभिमान करू नये. काही लोक सुंदर दिसतात, किती दिवस दिसणार आहात तुम्ही, एक ना एक दिवस ते सौंदर्य निघून जाणार आहे. आणि त्या चेहऱ्याला एकदा सुरकुट्या पडल्या की पुन्हा कोणी विचारत नाही. सत्ता किती वर्षाची आहे, कुणी 5 वर्ष भोगेल, कुणी 7.5 वर्ष भोगेल, कुणी 10 वर्ष भोगेल, कुणी 50 वर्ष भोगेल. अरे 700 वर्ष या भारतावरती मोगलांचं राज्य होतं, निघून गेलं, जावं लागलं त्यांना. इंग्रजाच्या राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता, शेवटी इंग्रजाचं देखील राज्य संपलं, निघून जाणार आहे. म्हणून अहंकार अभिमान करू नका, हे लयाला जाणार आहे.
त्यावेळेला चंचुलेचं तारुण्य निघून गेलं. चंचुला वृद्ध झाली. आता काय करावं बघता बघता एक दिवस चंचुलेच्या दारासमोरून तीर्थयात्रेला माणसं चालली होती भजन करीत, टाळ मृदंग लावून गान करत वाजवत 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 चंचुलेच्या घरासमोरून भजन करत काही लोक निघू लागली. आणि त्या भजनाचा आवाज, त्या टाळाचा मृदंगाचा आवाज चंचुलेच्या कानावरती आला. आणि आल्याबरोबर चंचुला बाहेर आली तर टाळ मृदंगाच्या तालामध्ये त्या ठिकाणी भजन करत करत माणसं चाललेली होती. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय जय हो. टाळी वाजवायचं सर्वांनी 2 मिनिटाचं भजन करूया. जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय चाटीचा होत्या जय चाटीचा. हो. मन्म स्वामी तुम्हारे जय जय हो, मन्म स्वामी तुम्हारी जय जय हो, मन्म स्वामी तुम्हारे जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. शंभुनाथ तुम्हारे जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, विश्वनाथ तुम्हारे जय जय हो, विश्वनाथ तुम्हारी जय जय हो. प्रभुदेव तुम्हारे जय जय हो, गुरुदेव तुम्हारे जय हो, जय हो, गुरुदेव तुम्हारी. गुरुदेव. काशी यात्रेला तुम्ही कशासाठी जात आहात त्याने सांगितलं. जीवनामध्ये कळत न कळत जर माणसाच्या हातून काही पाप झालं आणि भजन करत 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 जर काशी यात्रेला गेलं आणि तिथे काशीमध्ये भगवान विश्वेश्वराचं दर्शन घेतलं तर त्याच्या जीवनातले सर्व पाप नष्ट होतात. संतांचे सहज शब्द जरी आपल्या कानावर आले, सहज बोलणे, हित उपदेश करोने सायास शिकविसी, कानावर पडले की उद्धार होतो. चंचुलीनं मागला पुढला कसलाच विचार केला नाही. जर पाप नष्ट होत असतील तर आपण या दिंडीमध्ये जायला काय हरकत आहे. म्हणून तिनं मागला पुढला कसलाही विचार केला नाही आणि चंचुलेला स्मशान वैराग्य प्राप्त झालं. वैराग्याचे प्रकार आहेत. काही लोकांना स्मशान वैराग्य प्राप्त होतं आणि काही लोकांना क्षणिक वैराग्य प्राप्त होतं. क्षणिक वैराग्य हे कसं असतं. एक बाबा होता. बाबा म्हणण्यापेक्षा एक भजन करीत होता. म्हणा भजन करायचा. त्याला भजनासाठी घरचा विरोध असायचा तरी चोरून चोरून जायचा, भजन करायचा. कुठे कीर्तन असलं भजनाला जायचा. घरच्याने विचार केला ह्यानं लय रोज कीर्तनाला चाललंय, सप्त्याला चालले म्हणून त्याला 3 टायमाची रोटी शेताकडेच नेऊन दिलं, घरला चिव दिना गेली. ह्यानं विचार केला काय करावं लागेल बाबा. सारखं लोक घरचे असंच करल्यात, बायको सारखं शिवा दिलेल्या, घरला चिव दिना गेल्या, सगळं साबण सोडा सगळं हौदावरच नेऊन दिली शेतात, तिथंच धुणे धुवायचं, तिथंच राहायचं, घरला जायचं नाही, 3 टायमाची भाकर तिथंच. म्हणला काही नाही. म्हणला किती बी केलो ह्या लोकांसाठी तर ही लोक शेवटी आपल्याला धोका देणार आहेत. म्हणला आणि वैराग्य निर्माण झालं आणि एका बाबाच्या आश्रमामध्ये पळून गेला. महाराज पळून गेला. काहीच सांगितलं नाही, मॅसेज केला नाही, व्हॉट्सअप केला नाही, चिठ्ठी लिहून ठेवला नाही. जे बेपत्ता निघून गेला की नाही मोबाईल बंदच करून ठेवला. घरचे हुडकू लागले, कुठ गेले की का झालं की
सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या हिरी बी तपासले काही माणसं कटाळतात आणि विहिरीची वाट धरतात. आलं का लक्षात? सगळं झालं महाराज, काहीच पत्ता लागला गेला. शेवटी बरेच दिवस झाल्यानंतर एका आश्रमामध्ये राहिला आणि राहिल्यानंतर मग दररोज त्या आश्रमामध्ये राहायचा, शिवपाठ करायचा, देवाची पूजा करायचा, महाराजाची सेवा करायचा, गायवाला चारा टाकायचा. असं करता 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 एक दिवस नदीवर गेला आंघोळीला. नदीवर आंघोळीला गेल्याबरोबर त्या नदीमध्ये त्याला एक वाहत आलेली साडी दिसली. साडीचा रंग बघितला आणि मनामध्ये शंका आली, साडी माझ्या बायकोची तर नसेल की तसलाच रंग दिसलेला आहे म्हणला. पळत आश्रमामध्ये गेला, गुरु महाराजाचे पाय धरला. महाराज! रडला, डोळ्याला पाणी आणला. महाराज काय झालं रे बाबा, काय रडला? काही नाही महाराज म्हणला, नदीवर गेलतो म्हणला आंघोळीला. काय झालं आंघोळीला? दररोजच जातोस की आंघोळीला? नाही म्हणलं, आज आंघोळीला गेला परत वेगळं दिसलंय. काय झालंय का नीट सांग? काही नाही म्हणला, नदीवर गेलतो आणि माझ्या बायकोच्या साडीच्या रंगासारखी साडी दिसली, मला घरची आठवण येऊ लागली आहे, परवानगी द्या म्हणला. झालं. महाराज म्हणले चल निघून जा. वैराग्य प्राप्त झालं, पण क्षणिक आहे. क्षणिक वैराग्य प्राप्त व्हावं स्मशानासारखं. एखाद्या स्मशानामध्ये एखादी चिता धड 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 जळत आहे, तेव्हा माणसं अंतविधीला जातात आणि माणसाच्या देहामध्ये वैराग्य निर्माण होतं. काही नाही माणसाचं, सगळं सोडून एक दिवस निघून जायचं आहे. या जगात कोणी कुणाचं नाही. क्या किया रे. थोडा विको द्या. वा, बेस पण द्या, बेस आणि इको द्या. क्या किया रे. वाह क्या बात. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. 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 जिसे पाना था उसको तो खो दिया. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर चंचुला पदयात्रेमध्ये निघालेली आहे, दिंडीला निघालेली आहे. कसलाही मागला पुढला विचार केला नाही चंचुलेनं. पाठ सडा सारवण करत होती, अंघोळ नव्हती. एका हातामध्ये शेण सारवत असलेलं ते पोत्र हातामध्ये होतं. तशीच गेली, निघून गेली. वैराग्य प्राप्त झालं. दिंडीमध्ये जात असताना, पदयात्रेमध्ये जात असताना माणसं सर्व सुखसोयीने निघतात.
देवाच्या वाटेनं जात असताना आम्हाला कसल्याही प्रकारची उणीव किंवा कसल्या प्रकारची कमतरता भासता कामा नये, हे आमचं नियोजन असतं. मन्मथ स्वामीच्या दिंडीला तुम्ही जाता ना, इथून तुमच्या गावातून जातात का लोक? आळंदी ते पंढरपूरला लोक जातात ना तुमच्या इथून? बघा, पदयात्रेला किंवा दिंडीला जर निघायचं असेल तर आमचं किती मोठं नियोजन राहतं. समजा 10 दिवसाची जर यात्रा असली तर 10 इस्त्रीचे कपडे, आम्हाला ड्रेस टाईट पाहिजेत. बरोबर आहे. 6 साड्या इस्त्री करून पाहिजेत. पदयात्रेला जर निघायचं असेल तर त्या बिसलरी पाण्याच्या बाटलीचं नियोजन काय वेगळंच असतं. खाण्यापिण्याचं तर वेगळंच असतं महाराज. काही लोक एक मोठं कलतानी पोत भरून चिवडा करतात, तोंड लावूनच म्हणा की उगा. काय मग दसम्या धपाट्या काय, चकल्या काय, लाडू काय, आबा बाबा उग तोंडाला पाणी येऊ देऊ नका. इथं काही नाही सध्या. एवढा चिवडा खात्यात वाटणं. काही माणसं तर एवढ्या दसम्या घेतात, एवढ्या धपाट्या घेतात, वाटणं त्या धपाट्या खाता नाही आल्या, शेवटी भुरा जर आला तर वरला पापुडदा भुरा आल्या तेवढा काढतात, तर मधलं खात्यातच, पण सोडत नाही. हे नियोजन असतं आमचं. त्या नियोजनाने गेल्यानंतर देव नाही मिळत. वैराग्य प्राप्त व्हावं, चंचुलेसारखा विचार केला नाही, घराकडे बघितली, कवाड कुंडी लावली नाही. चंचुला मजलदर मजल मजलदर मजल मजलदर मजल करत काशी तीर्थक्षेत्रामध्ये आलेले आहे. 10 दिवस चंचुलेच्या मनामध्ये भजन कीर्तनाचा आवाज दुमदुमल्यामुळे चित्त शुद्ध झालं, वैराग्य प्राप्त झालं, अहंकार निघून गेला, अभिमान निघून गेला आणि चंचुलेच्या अंगामध्ये नम्रता लीनता आली आणि चंचुला काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले आणि भगवान शिवशंभूचं दर्शन घेतल्याबरोबर आविष्कार झाला. देवाला म्हणू लागले, माझ्या हातून खूप पाप झालेले आहेत, या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी मला काहीतरी योजना सांग. त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि चंचुलीला सांगण्यात आलं, चंचुला तुला जर तुझ्या पापाचं प्रायश्चित्त करायचं असेल तर या कलियुगामध्ये असं एक साधन आहे जे श्रवण केल्यानंतर तुझे पाप नष्ट होतात आणि त्या साधनाचं नाव आहे शिव महापुराण. शिवपुराण महापुराण की जय. आणि त्याच मंदिरामध्ये एक पुराणिक बाबा शिवकथा सांगत होते. त्या शिवकथेमध्ये तिनं 7 दिवस मनोभावे श्रवण केलं. स्वच्छ व्हायची, सुचित व्हायची आणि दररोज शिवकथा श्रवण करायची. तिला जे जे दान करता येतं त्या शिवकथेमध्ये करायचं. म्हणून सप्ताहामध्ये, कीर्तनामध्ये, कथेमध्ये दान करण्याची तेव्हापासून पद्धती आहे. तुम्हाला जे दान करता येते ते सप्त्यामध्ये दान करा. बऱ्याच लोकांना कापूस आणून देऊ वाटत नाही म्हणून, बऱ्याच लोकांना सोयाबीनची कट्टी ताणता येत नाहीत म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी योजना आखली, पावती बुक छापलं. म्हणून ज्याला जे जे दान देता येतं त्यांनी या सप्त्यामध्ये दान द्या. कोणी अन्नदान केलं, कोणी स्वर्णदान केलं, कुणी वस्त्रदान केलं, कुणी सुवर्णदान केलं, कुणी भूदान केलं, कुणी गोदान केलं. हे दानाचे प्रकार आहेत. म्हणून या युगामध्ये तुम्हाला सुवर्णदान करू वाटत नाही, एखाद्याला गाय देऊ वाटत नाही, एखाद्याला नवीन कपडा देऊ वाटत नाही, म्हणून सर्वांसाठी अर्थदान म्हणून या सप्त्याला भरभरून सहकार्य करा. जमेल त्या हातानं 5 हाताने या ठिकाणी मदत करा. बघा, एक दाना जरी तुम्ही या सप्त्यामध्ये आणून टाकला तर 1000 दाणे तुमच्या संसारामध्ये वृद्धी करण्याचं सामर्थ्य आणि जबाबदारी त्या भगवान शंकराची आहे. म्हणून इथं दान धर्म करा. काही माणसं पट्टी फाडत नाहीत, काही माणसं देणगी देत नाहीत. का हो देणगी द्या म्हणलं की नाही हो, लई गरीब आहे, आमच्या वर्षी पिकलंच नाही, आमच्यामध्ये लई खर्च झाला, विहीरच पाडले, लग्नच लावले, पोराचं लग्न झालं, पुरीचं लग्न झालं, बांधकाम काढलं, काही बहाणा करतात, काही करतात, पण सप्त्याला बरीच लोक पट्टी देत नाहीत. इथं द्या, कारण इथं दिल्यानंतर त्याचं पुण्य निश्चित तुम्हाला प्राप्त होणार आहे. चंचुलीनं त्या ठिकाणी राहून सर्व काही प्रकारचे दान धर्म केली आणि चंचुलीला विमान आलं. विमान कैलासातून डायरेक्ट विमान आलं. चंचुला विमानामध्ये बसते आणि सख्खी पार्वती जाऊन भेट घेते. त्यावेळेला चंचुलीने दान धर्म केल्यामुळं चंचुलीला कैलासातून विमान आलं. कैलासातून आता या सप्त्यामध्ये ज्यांना ज्यांना दान केल्यानंतर विमान येऊ वाटू लागले त्यांनी हात वर करा.
शिवराजप्पा आहेत का? कुणाला जर विमान येऊ वाटत असेल, सप्त्यामध्ये जर कुणाला कैलासात जायचं असेल तर हात वर करा. महाराज एवढ्या जल्दी आम्हाला कैलासवासी व्हायचं नाही. कैलासातून विमान येणे म्हणजे आमच्या पुण्याची घंटा त्या स्वर्गामध्ये वाजणे, हे लक्षात घ्या. म्हणून दान करावं कसं, धर्म करावा कसा, हे सप्त्यातून शिकवलं जातं. एका पुराणिक बाबांनी सांगितलं, सप्त्यामध्ये दान करा, धर्म करा, तुम्हाला कैलासपद प्राप्त होईल, कैलासपद प्राप्त होईल. एका मावशीनं ऐकली, काही दान करा, काही दान करा, ते दान तुम्हाला पुण्यरती प्राप्त होणार आहे. आणि घरामध्ये कधी कधी आपल्या अंगणामध्ये, आपल्या दुर्जामध्ये भिकारी येतात, भिक्षा मागणारे येतात. अलख निरंजन भिक्षाम देही माई, असं आपल्या घरापुढे माणसं येतात का नाही? त्यावेळेला आपण जे जमल ते दान करत जावं बरं का. काही बायकाला सवय राहते, ते काहीतरी मागायला की त्याच्यासोबत उगाच वाद घालतात आणि भांडणं करत बसतात. अजिबात बोलायचं नाही. जमलं आपल्याला आपल्या घरामध्ये काही देता आलं तर देता त्याला द्या, नाहीतर त्याला सांगा की माझ्या घरामध्ये काय नाही, मी बी तुझ्यासोबतच येते म्हणा. पण त्याच्यासोबत वाद घालत बसू नका. आता आमच्याकडे काही भांडकुदळ बाया राहतात, मग ती दारावर आलं, त्याने जर भिक्षा मागलेलं, अरे काय झालं तुला, धरणा तांड दिसू लागलोस, कुणाच्यात नोकर राहिला तर 1 लाख कुणी पगार देईल, तुला का भीक मागायला लाज वाटलेले का? हो का असं बोलतात ते. असं कधीच बोलायचं नाही. जमल तर दान धर्म करा. एका आजीने विचार केला, चला म्हणले सप्त्यामध्ये आपण ऐकले दान करा, दान करा, दान करा. आणि एका आजीच्या दारावरती एक गोसाई आला. गोसाई म्हणतो आपण त्याला. आणि ती गोसावी काय काय करतो, त्या गोसावीने काय केलं, ते गोसावी आला आणि आल्याबरोबर अलख निरंजन भिक्षाम देही माई. गोसाव्याला विचारलं, म्हणजे काय पाहिजे तुला? त्यानं सांगितलं, काही दे माय, जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. तिने विचार केला, काय दान द्यावं, काय दान द्यावं. असं केल्यानंतर ती बाई थोडी हुशार होती. म्हणजे काही जरी दान केलं तर आपल्याला कैलासपद प्राप्त होणार आहे म्हणली. बाई घरामध्ये गेली आणि घरामध्ये गेल्यानंतर डब्यात डब्बा, डब्यात डब्बा, डब्यात डब्बा. काय ठेवता तुम्ही डब्यात? एवढं जपून काय ठेवता? सांगा सांगा, बोला बोला. काय ठेवता डब्यामध्ये तुम्ही जपून? बोलत नाहीत लोक. काय ठेवता तुम्ही सांगा ना. पैसे नाही हो, ते आता फोन पे गुगल पे निघाल्यापासून लोक कुणी जवळ पैसे ठेवणार गेलेत. होय संतोषराव, बरोबर आहे का? मग काय सोनं ठेवता का? नाही नाही, घरी कोणी सोनं ठेवायला तयार नाही. कारण सोने तारण कर्ज योजना निघाली म्हणून बँकेत सोनं नेऊन ठेवल्यात, कर्ज उचलल्यात. मग काय ठेवता तुम्ही घरी एवढं जपून? घरामध्ये सर्वात प्रिय वस्तू जर कोण ठेवत असतील तर महाराज त्यांनी सांगितलं, बायका सगळ्यात जपून ठेवणारी वस्तू म्हणजे सुयन दोरा हो, दुसरं काही नाही. सुई आणि दोरा. ती बाई गेली महाराज, डब्यात जपून ठेवलेली सुई होती. सुई कसली होती? काहीच कामाची नाही, नाक मोडलेली सुई. ती सुई आणली आणि त्या गोसायाच्या झोळीमध्ये टाकली. गोसायानं सांगितलं, कल्याण मस्तू. आता तेवढ्यावर थांबली नाही तिनं. त्या झोळीमध्ये सुई टाकल्याबरोबर लगेच आपल्या स्लॅपवर गेली. स्लॅपवर गेल्यानंतर असं वर करून बघलेली आहे. शेजारला ती पापड घालायला. ती शेजार विचारला, ए भागीरता माय, काय बघलाला वरी? तिनं सांगितली, आताच मी एका गोसायला सुई दान केले आणि त्यानं सांगितलंय, माय दान केल्यानंतर कैलासातून विमान येते. इमान बघणारी कुठवर आहे? आता हिला विमान येईल का? येईल का विमान? नाक मोडलेली सुई दान करून जर माणसाला विमानाची आशा जर करत असाल तर हे 100% चुकीचं आहे. म्हणून संतांनी त्याच्यासाठी आम्हाला प्रमाण दिलं. चोरोनी ऐरन सुई देतो दान, चोरोनी ऐरन सुई देतो दान. बोला. चोरोनी ऐरण सुई देतो दान, चोरोनी ऐरण सुई देतो दान, चोरोनी
चंचुलेनं अशा प्रकारचं दानधर्म केल्या कारणाने तिला कैलासपद प्राप्त झालं. पार्वती मातेनं चंचुलेला आपल्या हृदयाशी घट्ट धरलं. चंचुला रडू लागली होती. चंचुलेला विचारलं, चंचुला दुःख व्यक्त करण्याचं कारण सांग. त्यावेळेला तिने सांगितलं, माता माझी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही ज्याप्रमाणे माझा उद्धार केलात त्याचप्रमाणे माझ्या पतीने खूप अशा प्रकारचं वाईट कार्य केलं होतं. कृपा करून त्यांचाही उद्धार करा. तिने सांगितलं. शिवगणांना बोलवून घेण्यात आलं आणि शिवगणांना सांगितलं, जा लवकरात लवकर बिंदुक नावाचा कोणत्या योनीमध्ये जन्म घेतलाय, कुठे वास करतोय त्याचा पत्ता लावा. त्यावेळेला विंध्याचल पर्वतावरती बिंदुक नावाचा राक्षस भूत प्रेत अशा योनीमध्ये जन्म घेतलेला होता. तिथे त्याला झाडाला बांधण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुंदर असं वाद्य लावून त्या ठिकाणी कथा सांगण्यात आली. आणि कळत न कळत कथेचे शब्द त्या बिंदुकाच्या कानावर, त्या राक्षसी वृत्तीच्या कानावर पडल्या कारणाने त्याचा देखील उद्धार झाला. बघा, बळे जरी कानावर शिवकथाचे शब्द गेले तरी त्या माणसाचा उद्धार होतो. एवढी पवित्र आणि एवढी सुंदर अशा माझ्या भगवान शंकराची कथा आहे. आणि ती कथा प्रेमानं श्रवण करा, आनंदानं श्रवण करा. प्रेमी टाळी वाजवून घोषे अंबर गरजवून वाजवणी करे भजन तो भक्त माझा. म्हणून यासाठी या शिवमहापुराण कथेची पवित्रता, या शिवमहापुराण कथेची फलश्रुती ग्रंथ करते तुम्हा मला सांगतात. म्हणून सर्वांनी पुन्हा एकदा या शिवकथेमध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सगळ्यांनी एकदा भजनाचा आनंद घ्या. भोले की जय जय, शिवजी की जय जय. भोले की जय जय, शिवजी की जय जय. भोले की जय, टाळी वाजवा सर्वांनी, टाळी. शिवजी की जय जय. भोले की जय जय, शिवजी की जय जय. पार्वती पति शिवजी की जय जय. पार्वती पति शिवजी की जय जय. पार्वती पति शंभू की जय जय. पार्वती पति शिवजी की जय जय. भोले की जय जय, शंभू की जय जय. भोले की जय जय, शिवजी की जय जय. भोले की जय जय, शिवजी की जय. भोले की जय जय, शिवजी की जय जय. पार्वती पति शिवजी की जय जय. पार्वती पति शिवजी की जय जय. भोले की जय जय, शिवजी की जय. भोले की जय जय, शिवजी की जय जय. पार्वती पति शिवजी की जय जय. पार्वती पति शिवजी की ताड़ा जय ताड़ा. जय. पार्वती पति शिवजी की जय 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 जय. भोले की जय जय, शिवजी की जय जय. भोले की जय जय, शिवजी की जय जय. पार्वती पति शिवजी की जय जय. पार्वती पति शिवजी की जय जय. पार्वती पति शिवजी की जय जय. पार्वती पते शिव हर हर. शिव महापुराण की वेद व्यास भगवान की. बोलो रे भाई सब संतन की. सूत सनकादिकांच्या संवादामध्ये चंचुला आणि बिंदुकाची ही कथा आपल्याला पहिल्या दिवशी सांगण्यात आलेली आहे. अतिशय पवित्र आणि रसाळ अशा प्रकारची ही कथा आपण पाहिलेली आहे. सृष्टीखंडाचा भाग पाहत असताना या संहितेला आपण सुरुवात करत असताना वेदव्यासांचं लिखित अशा प्रकारचा हा ग्रंथ, ज्यांनी 18 पुराणाची निर्मिती केली, पण त्यामध्ये सर्वात महत्वाचा शिव महापुराण ग्रंथ हा त्यांनी लिहिला. आणि या ग्रंथाची फलश्रुती सांगत असताना
ग्रंथ ऐकणाऱ्या लोकांसाठी काही अटी सांगितलेल्या आहेत. काय अटी आहेत? ग्रंथ श्रवण करत असताना हा ग्रंथ ऐकण्यासाठी आपण कशा प्रकारे यावं, कोणकोणते अलंकार धारण करावेत, ग्रंथकर्ते आम्हाला सांगतात. त्यामध्ये पहिला अलंकार आहे आणि त्या अलंकाराचं नाव आहे विभूती. प्रत्येकाने विभूती लिहून यायचं बरं का. कथेसाठी येत असताना प्रत्येकाच्या घरी विभूतीची उंडी आहेत का नाहीत? आहेत. असं गावामध्ये एकही आपल्याला घर सापडत नाही शिरडवाणीमध्ये ज्याच्या घरी विभूती नाही. आणि जर कुणाच्या घरी नसेल तर स्वामी महाराजाकडून घेऊन जावा. होय महाराज, प्रत्येकाच्या घरी विभूती आहे. आपण प्रत्येकाने येत असताना विभूतीचे त्रिपुंड लावून यायचं आहे. त्याचं कारण आहे, आपल्या धर्मामध्ये विभूती लावणं हे अत्यंत गुणकारी सांगितलेलं आहे. त्याच्या पाठीमागं विज्ञान आहे. आता विभूती किती प्रकारची आहे? विभूती 2 प्रकारची आहे. एक सोपाधिक भस्म, दुसरा आहे निरोपाधिक भस्म. भस्माचे 2 प्रकार आहेत, एक सोपाधिक भस्म आणि एक निरोपाधिक भस्म. ठीक आहे महाराज, तेही प्रकार आम्हाला सांगून जावा. थोडा विको कमी करा, विको थोडा कमी करा ऑपरेटर. त्या प्रकार 2 सांगितलेले आहेत, सोपाधिक भस्म आणि निरोपाधिक भस्म. सोपाधिक भस्म कसं तयार होतं हे मी तुम्हाला सांगतो आणि जमेल तर ते तुम्ही घरी करू शकता. सोपाधिक भस्म. आता मला सांगा, तुमच्या घरी गाई आहेत का? गाय आहे का तुमच्या घरी? बऱ्याच लोकांच्या घरी गाय आहे पण बिना वसवंडीची आहे. त्या गाईला वसवंड नाही. वसवंड नाही म्हणजे शंकरीत गाय बऱ्याच लोकांच्या घरी आहेत. पण गावरान गाय आपल्या घरी असणं महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात उत्तमात उत्तम कपिला गाय. ज्याच्या गोठ्यामध्ये गाय आणि ज्याच्या घरामध्ये माय, त्याला बाकी काहीच करायची गरज नाही. आज कुणाच्याही गोठ्यामध्ये गाय नकोशी झालेली आहे आणि कुणालाही माय नकोशी झालेली आहे. म्हणून त्या गाईला आम्ही कसायला दिलं आणि त्या मायला आम्ही वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. किती बिकट परिस्थिती आहे. वा, धन्यवाद. त्यामुळे संत आम्हाला सांगत आहेत, प्रत्येकाच्या घरी गाय असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण गायीच्या अंगामध्ये किती देवता असतात? 33 कोटी देवता असतात. अरे त्या गायीचं दूध किती पवित्र आहे, त्या गायीचं शेण किती पवित्र आहे, त्या गायीचं गोमूत्र किती पवित्र आहे आम्हाला माहित आहे का? बाळ जन्माला आल्याबरोबर त्या बाळाला आईचं दूध नाही पण गायीचं दूध आहे का नाही? पण ती गाय आज कुणालाही पोसू वाटत नाही, कुणालाही आपल्या घरी गाय ठेवू वाटत नाही. त्याचं शेण कसं काढावं? नवीन सुनाला तर प्रश्न पडलेला आहे, शेणात हात कसे घालावे, ते शेण कसं काढावं? अरे शेण काढण्याच्या पाठीमागे देखील विज्ञान आहे. जी माणसं शेण काढतात गाईचं गुरांचं, त्याला कधीच त्वचा रोग होत नाही. आलं का लक्षात? गाईच्या पाठीवरून जर हात फिरवला तर अनेक रोग नष्ट होतात. गाईचं गोमूत्र तेवढं पवित्र आहे, गाईचं शेण तेवढं पवित्र आहे. गाईच्या घराने जर आपण शेण सारवलात आणि त्या गाईच्या गोमूत्रावर जर आपण पाय ठेवत घरामध्ये राहिलो तर कुण्याच माणसाला शुगर होत नाही, बीपी होत नाही, गुडघे दुखत नाहीत. पण आता ते कुणाला नको वाटलं हे सारवण. काय करायचं? स्टाईल फडशी करून टाका. आणि त्या फडशीमुळं तर सगळ्याची गुडघे दुखायला लागली आहेत. गुडघे दुखण्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? ती फडशी एवढी थंड राहते. त्या फडशीवर पाय ठेवल्याबरोबर आपल्या तळपायातून जी अतिरिक्त ऊर्जा राहते, ती ऊर्जा पांढरी माती आणि शेण ही खेचून घेतात, पण ती फडशी कधीच खेचून घेत नाही. म्हणून किती जरी भारी फडशी केलं तर त्या फडशीवर गुडघे दुखायला लागले की मग त्या फडशीवर स्लीपर वापला, त्या फडशीवर नंतर मॅट टाका आणि मग घरामध्ये वावरा. असं आहे. म्हणून गाईचं भस्म किती पवित्र आहे त्याच्यामधून मी तुम्हाला सांगतो. रानशिनी गौऱ्या राहतात. गौऱ्या रानामध्ये ज्या वेळेला गाई चरायला जातात त्यावेळेला तिथं शेण टाकतात आणि त्या शेण टाकलेल्या गौऱ्या आणायच्या
त्याला जाळायचं, त्याच्यापासून राख तयार करायची आणि ती राख 3 सोमवार होईपर्यंत घरामध्ये वाळवायचे आणि त्या राखामध्ये कापूर टाकायचा आणि ती भस्म तयार झालं आणि ते भस्म जर दररोज आम्ही लावू लागलो तर याला नाव पडतं सोपाधिक भस्म. आता नंबर 2 निरोपाधिक भस्म. एवढी ताकद त्या विभूतीची आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, यमानं जर विभूती लेवलेला माणूस बघितला तर त्या यमाची ताकद नाही, त्याच्यावर हात घालायची, त्याच्यावर फासा घालायची. का तर यम दरबार देखील घाबरतो त्या कपाळावर विभूती असलेल्या भक्ताचा. कारण ते म्हणतं हे माझं गिराईक नाही, हे भगवान शिवप्रभूचं गिराईक आहे. यम देखील घाबरतो आणि त्या यमाला देखील भय सुटतं. का पाहुनिया भस्मधारी यमतया नमस्कारी. उभा जोडोनिया हात भावे घाली तो दंडवत. यम देखील त्या विभूती धारण करणाऱ्या माणसाकडे बघत नाही. हे विभूतीचं महत्व आहे. चला आता नंबर 2 सांगतो तुम्हाला, रुद्राक्षाचं महत्व. रुद्राक्षाची माळ किती लोकांच्या गळ्यामध्ये? हात वर करा मंडपामध्ये बसलेले. 1 2 3 3.5 पावणे 4 एवढ्याच लोकांच्या गळ्यामध्ये माळा येतात. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असली पाहिजे. आणि जरी तुम्हाला रुद्राक्षाची माळ नाही घेता आली तरी किमान एक तरी रुद्राक्ष आपल्या हृदयावर असला पाहिजे. त्याच फायदे सांगतो तुम्हाला. रुद्राक्ष आपलं ब्लड कंट्रोल मध्ये ठेवतं, आपल्या हृदयाचे ठोके कंट्रोल मध्ये ठेवतं. हृदयावर का बरं लावायचा रुद्राक्ष? इष्टलिंग हृदयावर का असायचा? कारण आपले ठोके ते कंट्रोल मध्ये ठेवतं. तुम्ही नवीन नवीन रुद्राक्षाची माळ किंवा रुद्राक्ष घालून बघा, 4-6 महिन्यानंतर ती काळी पडते. काळी का बरं? कारण आपल्या शरीरातली अतिरिक्त ऊर्जा ती खेचून घेतं आणि आपल्या शरीरातल्या जे ठोके असतात हृदयाच्या त्या ठोक्यावरती कंट्रोल करतं. म्हणून रुद्राक्ष लेवणाऱ्या माणसाला हार्ट अटॅक येत नाही. आणि ज्यांना हार्ट अटॅक यावासा वाटत आहे त्याने रुद्राक्ष लिहू नका. मग माणसं म्हणतात का झालं तो अटॅक आला हो अटॅक. रुद्राक्षाचं महत्व असं आहे. मग ते धारण कुठं करायचं? जटा असतील तर जटेमध्ये धारण करा, नाही जमत असेल तर कंठामध्ये धारण करा, नाही जमत तर हृदयावरती धारण करा, नाही जमत असेल तर बाजूबंदावरती धारण करा. रुद्राक्ष धारण करण्याचे प्रकार आहेत. म्हणून नंबर 2 रुद्राक्ष. आता ग्रंथकर्त्यांनी सांगितलं तिसरी एक वस्तू आहे तेही आपण धारण करावी. काय आहे महाराज? भस्माचा प्रकार सांगितला, रुद्राक्षाचा प्रकार सांगितला. आता प्रत्येकाच्या मुखामध्ये भगवान शिवप्रभूंच्या पंचाक्षरी आणि षडाक्षरी मंत्राचा जप आपण केला पाहिजे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंत्र म्हणे टचला संवेदाच्या शब्द सागरा. मंतणी सापडला दयाळा. मंत्र म्हणे टचला दयाळा. मंत्र म्हणे टचला. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंत्र म्हणे टचला. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंत्र म्हणे टचला. संवेदाच्या शब्द सागरा. मंतनी सापडला दयाळा. मंत्र म्हणे टचला दयाळा. मंत्र म्हणे टचला. बोला. हा अर्धन बीज मंत्र नमः शिवाय आपणाचा केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंत्र म्हणे टचला. संवेदाचा शब्द सागरा. मंतनी सापडला दयाळा. मंत्र म्हणे टचला दयाळा. मंत्र म्हणे टचला. शिव हर हर.
पंचाक्षर आणि षडक्षरी मंत्राचा जप असावा. नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र मनी ठसला संवेदाच्या शब्द सागरा मंतनी सापडला दयाळा मंत्र मनी ठसला. बीज मंत्र हा नम शिवाय सांगे जगताला म्हणून जपा तुम्ही नम शिवाय म्हणून जपा तुम्ही नम शिवाय सांगे जगताला दयाळा मंत्रमणी ठसला दयाळा मंत्रमणी ठसला. अशा प्रकारचा हा मंत्र आपल्या मुखामध्ये असला पाहिजे. म्हणून ग्रंथकर्त्यांनी 3 अटी सांगितलेल्या आहेत. भस्म, रुद्राक्ष आणि पंचाक्षरी मंत्र. उद्यापासून ज्यांच्या ज्यांच्या कपाळावर विभूती नाही, आता बरेच लोक मला अशी दिसू लागले तिथं ज्यांच्या कपाळावर विभूती नाही, म्हणून प्रत्येकाने विभूती लिहून व्हायचं. तो कोण्या जातीचा आहे काहीही संबंध नाही, कारण विभूती देव, दानव आणि मानव या तिघांनीही लिहिलेली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या कपाळावर विभूती लिहायचे. ज्यांच्या कंठामध्ये रुद्राक्ष नसेल त्यांनी एक तरी रुद्राक्ष धारण करून या, अशी अट ग्रंथकर्त्यांनी या ठिकाणी घातलेली आहे. चंचुला आणि बिंदुकाचं या ठिकाणी परभणी सांगत असताना ग्रंथकर्ते आम्हाला या ठिकाणी ग्रंथ कसा श्रवण करावे या अटी सांगतात आणि सांगता सृष्टीखंडाला या ठिकाणी आरंभ करत आहेत. वेद व्यास या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये अनेक ऋषीश्वरांना कथा श्रवण करत असताना, कथा सांगत असताना पुढील कथा या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि ती कथा सांगत असताना आपल्याला एक अतिशय महत्वाची कथा या ठिकाणी आणखी त्यामध्ये आलेली आहे. आणि ती कथा म्हणजे सृष्टीखंडाची कथा. सृष्टीखंड कसा तयार झाला, या जगामध्ये सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी. कानोबा कानोबा कानोबा. या जगामध्ये पूर्वी काही नव्हतं. 100% पाण्याने व्यापलेली पृथ्वी होती. पाण्याने. या पृथ्वीमध्ये 1 अंश ही कण धरतीचा नव्हता. कसा तयार झाला. परमात्मा एकटा होता, एकटा. त्याला परीक्षा निर्माण झाली. माया आली कोलाटीन, माया खेळ खेळावया, सगुण गुण ब्रह्मा विष्णू तयाचे बाळू. ही माया जन्माला आली. म्हणजे परमात्म्याला एकटं करमत नव्हतं. परीक्षा निर्माण झाली आणि देवाला कुणीतरी कर्मावं म्हणून इच्छा निर्माण झाली. इच्छा, अपेक्षा. मग बघता बघता सृष्टीखंड कसा तयार झाला हे आपण बघत आहोत. या विश्वामध्ये शेवटी आणि पहिल्यात अगोदर एक वस्तू निर्माण झाली. पाण्यामध्ये त्याचा जन्म झाला आणि पहिली जीवसृष्टी या जगामध्ये पहिली निर्माण झाली. विज्ञान त्याला अमिबा म्हणतं आणि शास्त्र त्याला विष्णू म्हणतं. पाण्यामध्ये विष्णूजींचा जन्म झाला. विष्णूजींच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाच्या हृदयातून रुद्राची उत्पत्ती झाली. उत्पत्ती, स्थिती, लय, रज, तम, सत्व, ब्रह्मा विष्णू महेश ही त्रिपुटाने पृथ्वी उत्पन्न झाली. मग आता झालं काय. सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णू एकत्र आले. एकत्र आल्यानंतर दोघांमध्ये भांडणं लागलं. मय बडा मय बडा मय बडा. काही माणसं मोठेपणाला बोललेली असतात, काही माणसं मानाला हापलेले असतात. काम काहीच करायचं नाही, पण माझं नाव व्हावं, माझं पॉम्पलेट मध्ये नाव असावं, माझी पॉम्पलेट मध्ये फोटो असावं असं प्रत्येकाला वाटतं. काम तर काहीच करायचं नाही. तसं ब्रह्मदेव आणि विष्णूला सृष्टीच्या उत्पत्ती आरंभी जन्म झाल्या कारणाने अहंकार आला. अहंकार आल्यानंतर एक लक्षात घ्या नामदेव महाराज,
माणसाला परमार्थामध्ये जर अहंकार आला तर तो अहंकार दुसऱ्याला काही धोका देत नाही बरं का. त्याचा अहंकार त्याला संपवतो. मला नंबर 1 ची सिंतू वाजवायला वेळेला म्हणलं रे म्हणलं, अहंकार आला की माणूस संपतो. मला गायन करायला सगळ्यात भारी येऊ लागले. सध्या महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखा तबला, अहंकार आला की माणूस संपला. मग अहंकार आला दोघालाही आणि दोघांमध्ये युद्ध लागलं. आता युद्ध लागल्यानंतर गावामध्ये जर भांडणं लागलं तर काही माणसं सोडवायला जातात का नाही तुमच्याकडं? का मध्ये राखेल टाकतात? काही राखेल टाकणारे बी माणसं राहतात गावामध्ये, असंही समजू नका तुम्ही. भांडणं लागलं, भांडणं गावातल्या गावात जर मिटत असलं तर त्याला गावातल्या गावात मिटू देत नाही. चल उसने 10,000 रुपये घे, जा पोलीस स्टेशनला. असं आहे. म्हणून असं केल्यानंतर दोघांमध्ये वाद लागला. मी मोठा, मी मोठा, मी अगोदर जन्माला आलो, मी अगोदर जन्माला आलो. तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली आणि दोघांमध्ये अग्निस्तंभ उभारला आणि आकाशवाणीतून आवाज निघाला, ब्रह्मदेव, अरे विष्णू, दोघही मूर्खासारखं वागू नका. तुमच्या दोघा व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये दुसरा तिसरा कोणीतरी आहे आणि त्याचा अंत तुम्हाला लावायचा जर असेल तर मी दोघाला आज्ञा करतो. विष्णू, तुम्ही पाताळ लोकाचा शोध लावून या आणि ब्रह्मा, तुम्ही सप्त स्वर्गाचा शोध लावून या. जो कोणी अगोदर शोध लावून येईल त्याचा जन्म अगोदर. मग झालं असं. दोघही आपापल्या मार्गाने निघाले. विष्णूजी निघाले पाताळाकडे आणि ब्रह्मदेव निघाले आकाशाकडे. अनेक युग गेली, अनेक कल्प गेली, पण कुणालाही या सृष्टीचा अंत आणि शेवट गटायला तयार नाही. विष्णूजीने हात टेकले आणि विष्णूजीने विचार केला, चला म्हणले, कितीही पाताळामध्ये गेल तर या सृष्टीचा अंत आपल्याला लागत नाही, आपण माघार घेऊया. म्हणून विष्णूजी माघारी आले. ब्रह्मदेवही या सृष्टीचा शेवट बघायला गेले, शिखर बघायला गेले, कळस बघायला गेले, पण त्यांना गटला नाही. पण त्यांनी आयडिया केली मध्ये. काही माणसं खोटं बोलतात, खोटं बोलायची पद्धत पूर्वीपासूनच आहे बरं का. त्यांनी विचार केला, आता सृष्टीचा शेवट गटला नाही, जर आपण खाली गेलो तर आपला अपमान होईल आणि अपमान न होऊ नये म्हणून त्यांनी साक्षीला 2 वस्तू सोबत घेतल्या आणि त्याला बजावून सांगितलं, मी जे म्हणेल ते हा म्हणा. त्या 2 कोण होत्या? त्याच्यातली पहिली होती गाय आणि दुसरं काय होतं? कशाचं फूल होतं? कशाचं फूल होतं? गुलाबाचं, झेंडूचं, केतकीचं फूल होतं. करेक्ट आहे. त्याने दोघाला सबूत आणले, घेतले सोबत आणि खाली आल्यानंतर परत आदिशक्ती आणि त्या आकाशवाणी झाल्यानंतर विचारू लागले, हा बोला विष्णूजी, तुम्हाला मृत्यूलोकाचा पाताळाचा अंत लागला का? विष्णूने हात जोडले आणि त्या आकाशवाणीच्या समोर नम्रतेनं लीनतेनं वाकून नमस्कार केला. म्हणले, मला त्याचा अंत लागला नाही. ब्रह्मदेवाला विचारण्यात आलं. म्हणले, बोला ब्रह्माजी, तुम्हाला या सृष्टीचा कळस गाठला का, सापडला का? त्यावेळेला त्याने सांगितलं, हो, मी या सृष्टीचा कळस बघून आलो, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून मी 2 सबूत सोबत आणलेले आहेत, साक्षीदार सोबत आणलेले आहेत. मग त्या साक्षीदाराची पहिली बारी आली. गाईला विचारण्यात आलं, का ग गाई? गाई विचारण्यात आलं गाईला. गाईने विचारलं. गाईने सांगितलं, देवा, यांनी या सृष्टीचा कळस बघून आलेला आहे, बरोबर उत्तर आहे, पण गाईनं शेपटीनं नाही असा इशारा केला. तोंडानं खोटं बोलली पण शेपटीनं खरं सांगितले. त्यावेळेला भगवंताला राग आला आणि देवीनं गाईला श्राप देऊन टाकला. गाई, तू गाय आहे, जगाची माय आहेस, तुला खोटं बोलणं शोभत नाही. या अर्थी मी तुला श्राप देतो. या जगामध्ये ज्या तोंडानं तू खोटं बोलली आहेस, ज्या मुखानं तू खोटी साक्ष दिलेस, त्या तोंडाची तुझी या जगामध्ये पूजा होणार नाही. देवा, काहीतरी उपशाप द्या. त्यावेळेला गाईला उपशाप देण्यात आला.
तुझी मुखानं खोटं बोलल्यामुळे पूजा होणार नाही, पण तू शेपटानं खरं बोलल्यामुळे तुझी शेपटाकडून पूजा होईल. असा उपशाप भगवंताने तिला देऊन टाकला. आता नंबर 2 बारी कुणाची आहे साक्ष देण्याची? केतकीच्या फुलाची आहे. फुलाला विचारलं, का रे फुला, ब्रह्मदेव जे सांगत आहेत ते बरोबर आहे का? आता काय बोलावं? जर खोटी साक्ष द्यावं तर ब्रह्मदेवाकडून हत्या होईल, आणि खरं बोलावं तर आपल्याला श्राप मिळणार आहे. एखाद्या वेळेला देवाला जर खोटं बोललं तर देवाकडून मिळालेल्या उपशापातून त्याचा उद्धार होतो, पण एखाद्या वेळेला जर ब्रह्मदेवाचा शाप लागला तर माझा उद्धार होणार नाही. हे त्या फुलानं विचार केला आणि फुलानं सांगितलं, ब्रह्मदेव जे सांगतात ते खरं आहे. भगवंताने त्यालाही श्राप देऊन टाकला. या जगामध्ये, या विश्वामध्ये कुण्याही देवावरती तुझं फूल अर्पण केलं जाणार नाही, आणि कोणताही देव तुझं फूल स्वीकार करणार नाही. हात जोडले आणि त्याने देवाला विनंती केली, देवा मला या श्रापातून मुक्त करा. त्यावेळेला देवाने सांगितलं, तुझी फक्त एकदा पूजा केली जाईल आणि एकदा तुला माझ्या पिंडीवरती व्हायला जाईल. महाशिवरात्रीच्या दिवशी केतकीच्या आणि पळसाच्या पानाचं फूल हे भगवान शिवप्रभूला अर्पण केलं जातं. असा उपशाप त्या फुलाला देऊन टाकण्यात आला. आणि अशा प्रकारे सृष्टी खंडामध्ये या दोघांची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेव, विष्णूजी आणि रुद्र या सृष्टीचं सृजन कार्य बघू लागले. उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा त्रिविधात्मक गुणात्मक या पृथ्वीची रचना करण्यात आली. त्यामध्ये देव, दानव, मानव जन्माला आले. सृष्टी वाढवण्यासाठी स्त्री आणि पुरुषाची उत्पत्ती करण्यात आली. म्हणून या जगामध्ये 2 जाती जन्माला आल्या. त्या जाती म्हणजे स्त्री आणि पुरुष. बाकीच्या जाती कुणी तयार केल्या? कुणी निर्माण केल्या बाकीच्या जाती? कुंभार, सुतार, लोहार, चांभार. अरे या जाती तुम्ही आम्ही जन्माला घातल्या, देवानी जन्माला घातल्या नाहीत. या विश्वामध्ये 2 जाती देवानी जन्माला घातलेल्या आहेत, स्त्री आणि पुरुष. याच्या व्यतिरिक्त तिसरी जात नाही. ती आम्ही आमच्या स्वार्थासाठी निर्माण केली. आम्ही मताच्या पोटी निर्माण केली. कुण्या तरी जातीचा हट्ट धरायचा, कुण्या तरी धर्माचा हट्ट धरायचा आणि आपल्या धर्माचं हित व्हावं, आपल्या जाती हित व्हावं म्हणून अनेक जाती तुम्ही आम्ही जन्माला घातल्या मायबापानो. या जाती अलीकडल्या काळामध्ये स्वार्थापोटी आहेत. म्हणून बसवांनी सांगितलं, त्या 770 जाती अनुभव मंडपामध्ये एकत्र केल्या आणि त्या अनुभव मंडपाच्या अध्यक्षस्थानी जो सर्वसामान्य जातीचा अल्लम प्रभूला त्यांनी गादीवर बसवलं. स्त्रियांना त्या काळामध्ये बसवांनी अधिकार दिला. वीर वैराग्याने अक्का महादेवीला अधिकार दिला आणि त्या अनुभव मंडपाचा सदस्य त्यांनी बनवून घेतलं. माहित आहे का तुम्हाला? अर्ध नारी नटेश्वराचं स्वरूप भगवान शिवशंभूचं. त्या स्त्रियांना भक्ती करण्याचा, ज्ञान अर्जित करण्याचा, पूजापाठ करण्याचा अधिकार नव्हता. पण भगवान शंकरांनी त्या काळामध्ये 50% आरक्षण देऊन टाकलं. म्हणून आज आमच्या माय माऊल्या मंडपामध्ये दिसत आहेत, महादेवाच्या देवळामध्ये दिसत आहेत. भजन कीर्तनाला हातामध्ये टाळ घेऊन चाल म्हणत आहेत, कीर्तन करत आहेत, कथा करत आहेत. हे कशाचं सामर्थ्य आहे? अरे बाबांनो, केवळ शिक्षणासाठी क्रांती केलेल्या आमच्या अलीकडल्या फुले ताई असतील, शाहू आंबेडकर असतील, पण अनादिकालापासून या स्त्रियांना अधिकार देण्याचं काम आमच्या देवदेवतांनी केलेलं आहे. हे आपण विसरता कामा नाही. अशा प्रकारची कथा या ठिकाणी सांगून जात, कुळ, गोत्र हे नष्ट व्हावं म्हणून भगवान शंकराने त्याच्यासाठी ते प्रमाणच लिहून टाकलेला, जाती कुळ गोत्र नपा हे शंकर. बोला पाहे शंकर, जाती कुळ गोत्र पाहे शंकर. जाती कुळ गोत्र पाहे शंकर, जाती कुळ गोत्र
जय हो जाती कुळ गो न पाहे शंकर जाती कुळ गोत्र न पाहे शंकर जाती कुळ गो जय हो जाती कुळ गो न पाहे शंकर हर हर या जाती कुळाचा नायनाट आमच्या भगवान शंकरांनी केला. यारी यारी लहान थोर भलती याती नारी नर येथे साधन विस्तार न लगे कोण्या सायासी. म्हणून जाती पंथाच्या भिंती पाडून टाका. आम्ही या भारतामध्ये एकत्र राहण्याचं संघटन राहण्याचं आम्ही सर्व एक आहोत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्म्याचं स्वरूप आहे हे भगवंत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून या ठिकाणी सृष्टीखंडाचा काही भाग आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या पुढील कथा आणखी अतिशय रसाळ आहे, मवाळ आहे. आणि या कथेमध्ये आपल्याला आणखी अनेक गोष्टी आणि कथा आपल्याला पाहायच्या आहेत. त्यामध्ये ही कथा श्रवण करण्याच्या अगोदर एकदा सगळ्यांनी भगवंताच्या नामस्मरणाचं भजन करायचं आहे. आणि ते भजन करत असताना मी मंडपातील सद्भक्तांना अशी विनंती करणार आहे, या ठिकाणी देवाच्या नावावर जर आम्हाला पाऊलं खेळता आली, देवाच्या नावावर जर आम्हाला नाचता गाता आलं, गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलासीचे. अरे नाचायचं असेल तर टाळ मृदंगाच्या तालावर नाचा, हलकीच्या तालावर, ढोलकीच्या तालावर, डॉल्बीच्या तालावर नाचू नका. ते आमच्या शास्त्रामध्ये नाही, ते आमच्या धर्मामध्ये नाही. हलकी, ढोलकी, डॉल्बी हे तांबीस व्रत आहेत आणि त्याच्यावर आम्हाला नृत्य करणं हे आम्हाला बंधनकारक नाही आहे. पण जर आम्ही कथा कीर्तनामध्ये नाचलो त्याचे फायदे सांगून जातो तुम्हाला. कथा कीर्तनामध्ये जर आपण नाचलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. कसं काय महाराज, आरोग्याचा त्याचा काय संबंध आहे? समजा शिवपाठामध्ये आम्ही पावलं खेळले, कीर्तनामध्ये आम्ही पावलं खेळत खेळत नाचले. माणूस ज्या वेळेला नाचतो, माणूस ज्या वेळेला जाग्यावर पावलं 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 गोल रिंगण करता येते का? गोल रिंगण करता येते का? बघा महिला मंडळ. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज 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 माऊली. वा वा वा. कॅमेरा संतोष पुढे या. संतोषराव. गुरुराजा माऊली माझी मनमत माऊली, गुरुराजा माऊली माझी मनमथ माऊली, गुरुराजा माऊली माझी मनमत माऊली. सर्वांचे पाऊल एकदाच पडायचे, एकदाच पाऊल. माऊली गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज 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 माऊली, गुरुराज 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 माऊली, गुरुराज 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 माऊली, गुरुराज 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 माऊली. गुरुराज माऊली माझी मनमत टाळी टाळी. गुरुराज माऊली माझी मनमथ माऊली, गुरुराज माऊली माझी मनमत माऊली. गुरुराज माऊली माझी मनमत माऊली, हा गुरुराज माऊली माझी मनमथ माऊली. गुरुराज माऊली अरे तबला. मनमत माऊली, गुरुराज माऊली माझी मनमथ माऊली,
माऊली